महाविकास आघाडीचा विधानसभा पॅटर्न. लोकसभा 2024 मध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रात बंपर विजय मिळाला. काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी नेता म्हणून ठाकरे पवारच सरस ठरले. काँग्रेसवाले हवेत तरंगत असले तरी त्यांच्या दिल्लीश्वरांना कल्पना आहे, इंडिया आघाडी मजबूत ठेवायची असेल तर महाविकास आघाडी बुलंद हवी. महाराष्ट्रातील विजयात ठाकरेंचे वजन जास्त राहिले आहे. त्यामुळेच विधानसभेचे गणित ठरेल. नायक म्हणून ठाकरे पुढे असतीलच, पण जागा वाटपात ठाकरे शिवसेना ठाकरे गट 110, काँग्रेस 100 व राष्ट्रवादी शरद पवार गट 78 जागा लढवतील. त्याचबरोबर ठाकरे मित्रपक्ष व वंचितसाठी आपल्या जागांतून विभागणी करतील. अबू आझमी, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ व काही मुस्लिम चेहऱ्यांना कामगार संघटनांना प्रतिनिधित्व देऊ शकतात. काँग्रेस हवेत असली तरी ठाकरे सर्वसमावेशक तसेच दूरगामी परिणामकारक निर्णय घेऊ शकतात. ते तज्ज्ञ, विचारवंत व जाणकार जाणतात. त्यामुळे बहुजन समाजातील अनेक नवे चेहरे विधानसभेच्या पटलावर दिसतील. आता जुन्या खोंडांना बाजूला सारून तरुण रक्ताला वाव मिळायला हवा. ठाकरेंनी लोकसभेला नवे चेहरे दिले होते. विधानसभेला सुद्धा सतरंजा उचलून घडलेले कार्यकर्तेच मंत्रालयाच्या पायऱ्यांवर दस्तक देतील. हा महाविकास आघाडीचा पॅटर्न आहे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.